जय शिवराय. आता आपण टाकली ढाकेश्वर या ठिकाणी चाललेलो आहे. वरती लेणी आहे. या इथपर्यंत आपली गाडी येते, 4 चाकी वाहन. आणि इथून पुढे आपल्याला हा छोटा पायरी मार्ग आहे. हा इकडनं सुद्धा हा पायरी मार्ग बघा. आम्ही गाडीने वर आलो डायरेक्ट. तर आपण जर खाली आला तर तिकडनं हा पायरी मार्ग आणि हा सगळं वरती गेल्यानंतर चला पाहूया आपण. लेण्यांच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील समृद्ध राज्य मानले जाते. देशभरात एकूण 1000 लेण्या असून त्यातील 800हून जास्त लेण्या या केवळ महाराष्ट्रात आहेत. त्यातील अजिंठा, वेरूळ, एलिफंटा या 3 लेण्यांचा जागतिक वारसा शिल्पस्थानात समावेश झालेला आहे. राज्यातील सर्वाधिक लेण्या पुणे जिल्ह्यात असल्या तरी अहिल्यानगर जिल्ह्यातही काही वैशिष्ट्यपूर्ण लेण्या आहेत. त्यापैकीच पारनेर तालुक्यातील टाकली ढोकेश्वर लेणी गुहा मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. येथे महादेवांचे मंदिर व प्राचीन लेणी असा संगम पाहायला मिळतो. मंदिरात जाण्यासाठी डोंगराच्या पायथ्यापासून पायरी मार्ग आहे. या मार्गाच्या बाजूला मुख्य प्रवेशद्वाराच्या अलीकडे 2 समाधी मंदिर असून तेथे एक शिल्प आहे. शरभ म्हणजे एक प्रकारचा अक्रार विक्रार प्राणी. हिरण्यकश्यपूच्या वधानंतर नरसिंहाला शांत करण्यासाठी महादेवांनी शरभ प्राण्याचा अवतार घेतला होता असे मानले जाते. पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दगडी दीपस्तंभ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. टाकली ढाकेश्वर लेणी या ठिकाणी आता आपला प्रवेश होत आहे. आपल्याला या ठिकाणी महादेवांचं वाहन नंदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला महादेव भोलेनाथ यांची पिंड आपल्याला समोरच पाहायला मिळत आहेत. आता आपण आत जाऊन पाहूया. गर्भगृहात शंकराची मोठी पिंड आहे. या मंदिरातूनच गावाला टाकली ढोकेश्वर हे नाव मिळाले आहे, कारण येथे गोड्या पाण्याचे टाके आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या मध्यभागी दगडी नंदी स्थानापन्न असून एकावर एक भिंतीवर उक्षाकारी बसलेल्या सप्तमातृकांच्या मूर्ती त्यांच्या वाहनांसह कोरलेल्या आहेत. सप्तमातृका या विविध देवांच्या शक्ती होत. त्या मातृकांच्या हातात असलेल्या आयुधांवरून आणि पायाशी असलेल्या वाहनावरून त्या कोणत्या देवाच्या शक्ती आहेत हे समजते. हत्तीवरून इंद्री म्हणजे इंद्राची शक्ती, वराह मुखावरून वाराही म्हणजे विष्णूची शक्ती, नंदीवरून पार्वती म्हणजे शिवाची शक्ती अशी त्यांची ओळख आहे. या सप्तमातृकांच्या एका बाजूला गणपती व दुसऱ्या बाजूला वीरभद्र यांच्या मूर्ती आहेत. सप्तमातृका पटाच्या शेजारी काळाची नग्न प्रतिमा आहे. याशिवाय येथील भिंतीवर भैरव, नागदेवता, आयुध पुरुष आणि मंदिराचा गाभारा वैशिष्ट्यपूर्ण आहे. गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा मार्ग कोरलेला आहे. या मार्गात एक गुहा असून त्यातील अनेक शिल्पे आहेत. प्रदक्षिणा मार्गावर वीरांच्या स्मृतिप्रित्यर्थ कोरण्यात आलेली वीरगळ, शिवलिंग
आणि मोठा नंदी आहे. गर्भगृहातील चौथऱ्यावर शिवलिंग आहे. पुरातत्व खात्याने ढोकेश्वर मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. गर्भगृहाच्या दरवाजावर दोन्ही बाजूस हातात फुले घेतलेल्या द्वारपाल असून त्यांच्या डोक्यामागे प्रभामंडप व त्यांच्यावर विद्याधर कोरले आहेत. इतिहास संशोधकांच्या मते 5व्या ते 6व्या शतकादरम्यान ही लेणी कोरली गेली असावी. एका आख्यायिकेनुसार अज्ञातवासाच्या काळात पांडवांनी ही लेणी कोरली असून त्यांना येथे महादेवांची स्वयंभू पिंडी सापडली. तेव्हापासून हे स्थान श्री क्षेत्र ढोकेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. हे जागृत स्थान असून ढोकेश्वर नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.